मित्रांनो नमस्कार. मी संदीप देसाई तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपला हा एक जो काही आगळा-वेगळा नवीन ब्लॉग आहे, तर त्याची सुरुवात करतो. तर मित्रांनो झालं असं, हे जे काही तुम्ही निसर्गरम्य असं वातावरण बघत आहात, तर हे आहे हुडसा या गावातलं आणि मी काही कामानिमित्त ह्या गावामध्ये आलेलो होतो आणि त्यावेळी मला जे काही निसर्ग सौंदर्य हे पाहायला मिळालं, तर त्यातील जास्तीत जास्त गोष्टी ज्या मी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या, त्या तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. तर हुडसा हे जे काही गाव आहे, तर ते आहे कर्नाटकातल्या अंशी वाईल्डलाईफमधल्या दांडेली याच्या जवळपास किंवा जोयडा जो तालुका आहे, तर त्या जोयड्याच्या तालुक्याच्या ठिकाणाहून साधारण एक 10 किलोमीटरच्या परिसरात. आणि या गावामध्ये जे काही एक निसर्गाने दिलेलं वरदान आहे, ते म्हणजे पाणी. जिथे जाईल तिथे हे जमिनीच्या वरून नैसर्गिक पाणी हे वाहत असतं आणि तुम्ही हे व्हिडिओमध्ये पाहत आहातच. हे जे काही पाणी आहे, तर ते पाईपच्या माध्यमातून नंतर पाहिजे त्या ठिकाणी वळवलेलं आहे. नंतर माझ्या मनात विचार आला, तो म्हणजे या पाण्याच्या उगमस्थानापर्यंत जाण्याचा. आणि तुम्ही ही वाट पाहत आहातच, तर ही वाट म्हणण्याच्या सुद्धा अशी ही योग्यतेची नाही, कारण ही अगदी झाडीच आहे. आणि या झाडाझुडपातून वाट काढत मी बराच पुढे गेलो. नंतर माझ्या असं लक्षात आलं, की उगाच या पाण्याचं उगमस्थान शोधत बसण्यापेक्षा आपण माघारी वळणं हेच योग्य. कारण हे जे काही जंगल आहे, ते आहे टायगर रिझर्व, वाईल्ड लाईफ एरिया आणि यामध्ये असं माहिती नसताना उगाच जंगलात आत जे काही आत जाणं, तर हे आहे अगदी धोकादायक. त्यामुळे मी इथूनच माघारी फिरलो आणि हा जो काही धबधबा दिसत आहे, तिथपर्यंत मी पोचलो होतोच. तर या पाण्याचा जो काही आनंद आहे, म्हणजेच या पाण्यामध्ये अंघोळ वगैरे केली आणि मनसोक्त या पाण्याचा आनंद लुटला आणि नंतर माघारी वळलो. मित्रांनो, पुन्हा आम्ही परत येत असताना माझ्या असं लक्षात आलं, की अगदी माझ्या डोक्याच्या वर असं आपण वाटल्यास म्हणू शकू, तर वरच्या बाजूला एक मोठा असा वृक्ष मला दिसला आणि त्यावर आग्या माशांनी म्हणजे डोर्साटा बीज या माशांनी भरपूर आपली पोळी ही बांधलेली होती. ते पण पाहिलं आणि नंतर मी पुढे जायला निघालो. जाता जाता मित्रांनो हे पहा, हे जे काही पाणी हे पुढे जसं जातं, तसं पुढे ही जी काही बागायती आहे, ती अजूनच ही सुंदर दिसते. आणि इथे तुम्ही जिथे जाल तिथे या पोफळीच्या बागा या तुम्हाला पाहायला मिळतील आणि हेच या भागाचं वैशिष्ट्य आहे. तर मग चला आपण आता पुढे जाऊ. तर मित्रांनो, आपले बहुतेक व्हिडिओ हे आम्ही नंतर बोलतो, एडिट करून आवाज देतो, कारण चालत फिरत व्हिडिओ करत असताना आवाज हा योग्य प्रकारे देता येत नाही. तरीसुद्धा आत्ता हा जो आवाज आहे तो एकदम रिअल आहे आणि हा तुम्हाला ऐकवण्याचं कारण म्हणजे हे जे जंगल आहे तुम्ही पाहू शकता, हे असं भयान असं जंगल आहे. हे दांडेली वाईल्ड लाईफ किंवा जे अंशी वाईल्ड लाईफ म्हणतात त्यातलं. आणि त्यात हे तुम्ही पाहू शकता, हे जे किडे वगैरे आहेत ते कसे किरकिरत आहेत आणि काय भयान अशी शांतता आणि त्यात हे असे अगदी भयानक असे घाबरवणारे आवाज. ऐका. हे पहा, इथून हे पाणी येतं आणि हे अशा पद्धतीने हे पाईपद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी नंतर पुढे नेलं जातं. तर त्यातलाच एक पाईप हा पहा, तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा पद्धतीने हे पाणी शेती बागायतीसाठी उपयोगात हे आणलं जातं. हे पहा, तर हा तुम्हाला पाईप दिसेलच. आणि नंतर हे असं पाटाद्वारे हे पाणी शेतीसाठी वापरलं जातं. आणि तुम्ही हे पहा, ही शेती अगदी नैसर्गिकरित्या ही सिंचन व्यवस्था आहे. इथे कोणताही तुम्हाला
इंजिन किंवा मोटर दिसणार नाही, स्प्रिंकलर दिसणार नाही. तर ह्या जो काही जमिनीमध्ये थंडावा आहे, हे पाणी जे वाहतं जमिनीतूनच, त्यावरच ही सगळी शेती किंवा बागायती ही इथे तयार झालेली आहे. आणि ही जमीन एवढी अत्यंत सुपीक आहे, या जमिनीचा रंग पाहिला तरच जे काही शेतकरी आहेत त्यांच्या लक्षात येईल. आणि हे पहा किती पालापाचोळा पडलेला आहे. आणि मित्रांनो, इथे वेगळं खत हे या शेतामध्ये द्यावंच लागत नाही, कारण हाच पालापाचोळा कुजून त्याचं अगदी नैसर्गिक खतामध्ये रूपांतर होतं. पहा या जमिनीचा रंग पहा. तर मग मित्रांनो, यानंतर आणि काही पुढे गेल्यानंतर मला दिसली ही मोठमोठी झाडं. आणि त्यात सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं झाड हे जर म्हटलं तर हे जरमारीचं झाड. आणि हे किती मोठं आहे हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतातच. तर एवढं हे मोठं आहे, उंच आहे, रुंद आहे. आणि या झाडाला जर वेढा घालणार म्हटलं तर किमान 8-10 माणसं तरी पाहिजे, एवढा मोठा याचा घेर आहे. त्यानंतर मित्रांनो, हे झाड जसं उंच आहे तर हे मुळात सुद्धा एवढंच पसरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जो काही हा गॅप आहे तर तो एवढा मोठा आहे की सहज 8-10 माणसं ही एकाबरोबर इथे उभी राहू शकतात. हे पहा. आणि हे किती उंच आहे हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल. आणि म्हणूनच आग्यामाशा यावर पोळं बांधतात, कारण अस्वल असेल किंवा माणूस असेल, हा एवढ्या मोठ्या झाडावर चढून जाणं हे अगदी दुर्मिळ असतं. त्यामुळे यांची पोळीही सुरक्षित राहतात. तुम्ही इथून पाहू शकता, परंतु ते झाडांच्या मध्ये आत आहे. आजूबाजूने भरपूर झाडं असल्यामुळे पूर्ण झाड दिसणार नाही, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यावर मधाची म्हणजे मधमाशांची पोळी सुद्धा आहेत. त्यानंतर आता आपण परतीच्या वाटेला लागणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला हा व्हिडिओ मी केला नव्हता, त्यामुळे तो आता जाता जाता हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आणि हा व्हिडिओ दाखवतो एवढ्याचसाठी की ही वाट ही केवढी खडतर आहे. आणि आजूबाजूने एका बाजूने संपूर्ण जंगल हे यावरच्या बाजूने हे पहा, आणि या बाजूने ही सगळी बागायती नारळ आणि सुपारीची झाडं. विशेष करून सुपारीच जास्त आहे, नारळ क्वचित प्रमाणामध्ये आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे पण त्यातलंच एक पाईप, म्हणजे मगाशी तुम्हाला दाखवलं. तर अशा प्रकारे हे पाणी सगळ्या ठिकाणी हे नेऊन सोडलेलं आहे किंवा पाण्याची व्यवस्था ही केलेली आहे. आणि इथे एक फणसाचं सुद्धा झाड तुम्ही पाहू शकता. एवढ्या छोट्याशा झाडाला हे किती फणस हे लागलेले आहेत. हे पहा. तर या पद्धतीने हे ग्रामीण जीवन हे असं असतं. इथे तुम्हाला कसलं प्रदूषण नाही, कसली चिंता नाही, फोनचं नेटवर्कसुद्धा नाही की तुम्हाला इथे कोणी मध्ये मध्ये फोन करेल, त्रास करेल, किंवा कुठे मीटिंग आहे इथे ये तिथे ये, हा काहीही विषय नाही. अशा एखाद्या गावामध्ये जर सुट्टी वगैरे घालवायची असेल, आपल्याला जर सुट्टी वगैरे घालवायची असेल तर असं एखादं गाव पाहिजे की अगदी निवांत, सुंदर, निसर्गरम्य, जिथे बागायती आहे, जंगल आहे, मधाची पोळी आहेत, धबधबे आहेत, पाणी भरपूर प्रमाणामध्ये आहे. आणि हो, इथे जवळच रिवर राफ्टिंगसुद्धा आहे, जे काली रिवर जी आहे दांडेली अभयारण्यामध्ये, तर तिथे ते इथून एक हार्डली 10-15 किलोमीटर असेल फक्त. आणि हे पहा, हे वेलची, तर ही वेलचीची झाडंसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. हे पहा, इथे आत्ताच फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि इथून फुलं येतील, त्यानंतर त्याला वेलची लागेल.
आणि हे पहा मध्येच एक काजू पण पडलेला आहे, बाजूलाच काजूचं झाड असल्यामुळे. तर वेलचीचं झाड हे पहा असं असतं हे बघा. आणि त्याचप्रमाणे निरफणस या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला किती वेगवेगळी झाडं पाहायला मिळाली बघा. मधाचं पोळं पाहायला मिळालं, काजू पाहायला मिळाला, वेलचीचं झाड पाहायला मिळालं, हे निरफणस म्हणजे ब्रेड फ्रूट ते पाहायला मिळालं, सुपारी म्हणजे पोफळ हे पहा अरेकानट, तर हे सुपारीचं झाड पाहायला मिळालं, नारळाची झाडं पाहायला मिळाली ही पहा मागच्या बाजूने. आणि अशा निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये दिवस घालवायला मिळणं यामध्ये एक मजाच काही और आहे. आणि मित्रांनो, शेती बागायती म्हटले की वातावरणाचा फटका हा आलाच. कालच इथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडलेला आणि त्याचा परिणाम म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. त्यातलीच एक फांदी मोडून पहा या वेलचीच्या झुडपावर पडलेली आहे. आणि त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी इकडे विजेचे खांब पण मोडलेले आहेत आणि त्यामुळे लाईट पण नाही कालपासनं. हे पहा. त्याचप्रमाणे तुम्हाला गोठासुद्धा मी दाखवतो. हा पहा, हा पहा. आणि ही गोठ्याची व्यवस्था पहा. खाली गोठा आणि वर गवत, गवताची साठवण. आणि इथे फुलपाखरं पण आलेली आहेत. ही पहा, ते सुंदर आहे कलर. हे पहा मित्रांनो, तुम्ही केव्हा जायफळाची झाडं पाहिली आहेत काय? हे पहा, हे आहे जायफळाचं झाड आणि तुम्हाला लागलेलं जायफळ सुद्धा मी दाखवतो. हे पहा, एवढं छोट्या झाडाला ही अशी मस्त मोठी अशी जायफळं ही आलेली आहेत. ही पहा, हे आपल्याला अरेकानट प्लांटेशन पाहिलं, त्याच्याबरोबर नारळ पाहिला, कोकोनट, आणि त्याशिवाय स्पायसेस यामध्ये नटमॅग, जायफळ. तर हे जायफळसुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं. मित्रांनो, या जायफळामध्ये अनेक जाती आहेत. ही जरा वेगळं वाटलं मला, जरा लांबट आहे, पण बहुतेक मी पाहिलं आहे ते आमच्या गोव्यामध्ये वगैरे काही जाती आहेत त्या असतात एकदम गोल. आणि त्याच्याच बरोबर हे पहा ब्लॅक पेपर, काळी मिरी. हे पहा, हा काळ्या मिरीचा वेल आणि ही पहा इथे काळी मिरी लागलेली आहे. हे पहा, आणि ही तयार आहे आता बघितलं तर. हे पहा, जी लाल जी दिसत आहे ती पिकलेली आहे, हिरवा आहे ते कच्चा आहे. परंतु अशा पद्धतीने जरा लालसर रंग आला की ही मिरी काढली जातात, वाळवली जातात. हे पहा ब्लॅक पेपर. त्यानंतर मित्रांनो, ही पहा, ही 2 झाडं ही एकाच ठिकाणी झालेली आहेत. आणि हे जे तुम्ही पाहतायत ते आहे आवळा, आणि त्यामध्ये सुद्धा ज्याला राय आवळा म्हणतात त्याचं हे झाड आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे घोसाने लागतात आणि अगदी खोडाला सुद्धा भरपूर फळं येतात. आणि विशेष करून हे लोणचं बनवण्याकरता या फळाचा उपयोग होतो. आणि दुसरं जे झाड म्हणजे याच्या डाव्या बाजूला जे झाड आहे तर ते आहे रामफळ. तर ते सुद्धा चला मी तुम्हाला आता दाखवतो. हे पहा, आणि याला फळं सुद्धा लागलेली आहेत. हे झालं रामफळाचं झाड. तुम्ही आता बरीच झाडं ही पाहिलेली आहेत आणि अजूनही काही झाडं ही तुम्हाला दाखवायची आहेत. त्यातलंच हे झाड म्हणजे हे पहा पुन्हा राय आवळा, आणि इथे आवळे अगदी स्पष्ट दिसत आहेत म्हणून तुम्हाला अजून एक व्हिडिओ याच राय आवळ्याचा दाखवला. त्यानंतर मित्रांनो, अजून एक झाड तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे अननस. हे पहा, आता तुम्ही म्हणाल की यातील ही बरीच झाडं ही आम्हाला माहिती आहेत, परंतु अशी सुद्धा काही माणसं आहेत की ज्यांनी ही फळं फक्त बाजारातच पाहिली आहेत आणि प्रत्यक्षात त्याचं झाड कसं असतं हे त्यांनी पाहिलेलं नाही. आत्ताच तुम्ही पाहिलं ते बिमलाचं झाड, आणि हा आहे
काजू. आणि मित्रांनो, हे जी काही वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या तऱ्हेची फळझाडं, फुलझाडं आहेत. तर ही जर तुम्हाला पाहायची असतील, तर यासाठी शहरात राहून काही काम नाही. ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर असं गावामध्येच जायला पाहिजे. आणि हो, ही आहेत अगदी नैसर्गिक पद्धतीने वाढवलेली झाडं. हे पहा, हे आहे कॅप्सिकम, म्हणजेच ढबू मिरची ज्याला आम्ही म्हणतो, तर ती ढबू मिरची.